नमस्कार, देशोन्नती संपादकीयमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीनंतर अमेरिकेच्या गोटातील देशांचा नाटो करार तर रशियाच्या गोटातील देशांचा वॉर्सा करार अस्तित्वात आला। त्यानंतर जवळपास 4 दशके म्हणजे अखंड रशियाचे तुकडे होईपर्यंत या दोन्ही गटांमध्ये शीतयुद्ध सुरू होते। शक्य त्या ठिकाणी एकमेकांना अडचणीत आणण्याचे, एकमेकांवर कुरघोडी करण्याचे प्रयत्न अमेरिका आणि रशिया करत होते। पुढे रशियाचे खच्चीकरण झाले आणि अमेरिका जगातील एकमेव महासत्ता म्हणून मिळवू लागली। परंतु 90च्या दशकानंतर चीनने आर्थिक आणि लष्करी अशा दोन्ही प्रांतात अभूतपूर्व भरारी घेतली आणि अमेरिकेपुढे एक नवे आव्हान उभे झाले। चीनने औद्योगिक विकासाच्या माध्यमातून मोठी प्रगती साधली। चीनी उत्पादनांनी जगाची बाजारपेठ काबीज करण्यास सुरुवात केली। जागतिक बाजारपेठेवरील अमेरिकेच्या वर्चस्वाला चीनने हादरे दिले आणि त्यातूनच या दोन्ही देशांमध्ये नवे व्यापारी युद्ध सुरू झाले। ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणामुळे हे युद्ध आता निर्णायक वळणावर पोहोचल्याचं दिसतं। ट्रम्प यांच्या आडमुठेपणाचा फटका केवळ चीनलाच बसलेला नसून जगातील इतरही अनेक देशांना त्याचा परिणाम भोगावे लागण्याची शक्यता आहे। अर्थात इतर देशांनी अजून तरी थेट अमेरिकेसोबत पंगा घेण्याचे टाळले असले तरी चीनने मात्र अमेरिकेच्या विरोधात एल्गार पुकारलाय। त्यासोबतच चीनने आता आपल्या बाजूने अनेक देशांची फळी उभारण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत। ट्रम्प बाधित देशांनी आपल्या बाजूने उभे राहावे, आपण सगळे मिळून अमेरिकेला धडा शिकवू ही भूमिका चीनने घेतल्याचं दिसतंय। त्यातूनच चीनने भारतासह अन्य शेजारी राष्ट्रांसोबत धोरणात्मक संबंध मजबूत करण्याचे संकेत दिले आहेत। चीनच्या या प्रयत्नाला अमेरिकेनेही आव्हान दिलंय। चीन सोबत जवळीक साधणे इतर देशांना महागात पडू शकते अशी धमकीच अमेरिकेने दिली आहे। थोडक्यात जग आता एका नव्या शीतयुद्धाच्या स्वागतासाठी सज्ज होत असल्याचं दिसतंय। अशाच घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार।